आय थिंक मी एकमेव कलाकार आहे केरळचा ज्यांनी अजून मल्याळम सिनेमामध्ये एंट्री घेतलेली. पण नो रिग्रेट्स. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला मराठी दिग्दर्शक येऊन माझ्या करिअरला वाचवलेलं आहे. म्हणजे हे मी डिक्लेअर करतो. आणि मी सुबोधला मी कॉलेजपासून ओळखतो आणि मी सुजय, ओंकार, सवई करंडक आणि हिस्ट्री आहे त्याच्या मागे खूप. मला आता खरं तर मी आतून असा मी थरथरतोय कारण मी काय आता बघितलंय. आणि जसं रवी सरांनी सांगितलं तसं मी केरळचा जरी असलो तरी मी महाराष्ट्राचा पोरगा आहे. म्हणजे मी मराठी आहे. आणि नेहमी असं मी लहानपणापासून इतके सिनेमे मी बघतोय. म्हणजे नशिबाने माझे आई वडील इतके सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी इतकं मला हे दिलंय, म्हणजे एक्सपोजर दिलंय वेगवेगळ्या सिनेमांची. मला पण असं वाटत होतं की माझा पहिला सिनेमा हिंदी होता आणि त्याच्यानंतर मी मराठीत आलो. आणि मी असं होतो की हा म्हणजे हे इतकं पोटेन्शियल आहे या महाराष्ट्रात, या कलाकारांमध्ये, आपल्या सगळ्यांमध्ये. तर ह्याचं कधी ना कधीतरी एक उत्तम युटिलायझेशन होईल, एक उत्तम माउंटिंग होईल. आणि मी नावं घेत नाही पण अनेकदा माझ्या सर्कलमध्ये जाते की आता नको यार, आता मराठी सिनेमा करायला वगैरे. पण मी हे प्राऊडली हे सांगतो की मी त्या सगळ्यांना गप्प केलंय आणि मी हे सांगितलं की नाही, हे असं तुम्ही म्हणताय हे चुकीचं आहे. आपण इथेच राहायला पाहिजे, आपण इथेच काम करायला पाहिजे आणि आपण जीव ओतून जितके सॅक्रिफायसेस करता येईल तितके करून आपण हे उभं केलं पाहिजे. नाहीतर हिस्ट्री विल नॉट फॉरगिव्ह अस, असं मला एक वाटतं. कमाल.